नमस्कार, मी संदेश पंडित म्हात्रे. मी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे 14 मधून. तर तिकडचे माजी नगरसेवक राजाराम पावशे यांनी ॲफिडेविट दाखल केले, पण त्यामध्ये त्यांनी खोटी केली आहे. त्याच्यामध्ये अजून पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते त्यांनी टाकलेले नाही आहेत. तर त्यासाठी आपण अपील केली. त्यानंतर आपल्याला कळण्यात आलं आहे की त्यांच्यावर MRTP पण दाखल झाले आणि अनधिकृत बांधकाम त्यांचं हॉटेल होतं त्याच्यावर झालेलं आहे, त्यांच्या घरावर झालेलं आहे, पण ते त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं नाही ॲफिडेविटमध्ये. तर आता इकडे आम्ही अधिकाऱ्यांना आरोंना लेटर दिलं की असं असं झालं आहे. तर त्यांनी आपल्याला त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे की जे ॲफिडेविट केली आहे त्यांनी त्याच्यावर त्यांना फक्त बोलण्याचा किंवा अधिकार आहे, त्यांना निर्णय घेण्याचा, बाकी काही घेण्याचा अधिकार नाही आहे. तर आपण आता एक पोलीस स्टेशनला अर्ज देतो आहे, त्यामध्ये त्यांच्यावर जे जे गुन्हे दाखल आहेत त्याची आपल्याला प्रत मिळणार आहे. ती प्रत आपण पुढे जोडून देणार आहे. मग त्याच्यावर आपलं जे जे दाखल आहेत, कारण आपण MRTPचं आपल्याकडे हे पूर्ण पुरावा आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनधिकृत बांधकामाचं कारवाई झालेली आहे, तेही पुरावे आहेत. आणि त्याच्यावर आपण हायकोर्टात जाऊन बंगला आहे जायबे शाळा रोड आहे ना, तिथे त्यांनी नवीन बांधकाम केलेलं आहे आणि त्यांच्या नावाने KDMCनी लेटर काढलेलं, आदेश काढलेला आहे की तुम्ही एकतर तुम्ही तोडा किंवा तुम्ही जो खर्च होईल तो द्या KDMCला, ते तोडतील. पण त्याच्यावर काही झालेलं नाही आहे, ते आहे तसंच आहे. आणि आपल्याकडे पेपर म्हणजे KDMCचा जो आदेश आला होता तोडण्याचा, तो आपल्याकडे आहे. आणि जो त्यांनी स्मशानभूमी विठ्ठलवाडीची त्याच्यासमोर त्यांनी हॉटेल बांधलेला होता, त्याचाही आदेश आपल्याकडे आहे KDMCचा. आणि तो जो हॉटेलचा आलं होतं तोडण्यासाठी त्यांनी काही केलं नाही, त्याच्यावर मुळात त्यांनी भाड्याने दिलेले, ते भाडं घेत आहेत त्याचं. आणि तेही हॉटेल सरकारी रिझर्वेशनची जागा आहे त्याच्यावर बांधलेलं आहे. आता मी पोलीस स्टेशनला अर्ज देणार आहे, तिकडनं जे गुन्हे आहेत त्यांच्यावर त्याचा आम्ही पूर्ण रिपोर्ट घेऊ. तो रिपोर्ट जोडून आम्ही हायकोर्टात किंवा जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगू का यांचं नॉमिनेशन कॅन्सल करा. कारण एक तर ॲक्ट आलेला आहे की ज्यांच्यावरही अनधिकृत बांधकाम असतील त्यांचं डायरेक्टली रिजेक्ट होणार, पण इथे आरोंना तो अधिकार नाही आहे. तर वरच्या लेवलला जाऊन आम्ही ते सबमिट करणार आहे. पांडुरंगनगर इथे 15 मीटरचा DP रोड आहे. तो DP रोडच्या मध्ये त्यांनी तो बंगला बांधलेला आहे. त्यावेळी तो रोडचा डायव्हर्शन करून त्यांनी बंगला बांधण्यासाठी त्या रोडला कमीत कमी 20-25 वर्षे आहे. तो रोडला कधी हात ना लावला आणि बनवलाही नाही. आणि विकास करायचा असतो नगरसेवकांनी, तो विकास न करता त्यांनी भकास करायला घेतला आहे वाडा. आज 25 वर्षे ते नगरसेवक त्या वाडामध्ये आहेत, पण कधीही बघायचं त्यांनी गटारी आणि पायवाटा गटारी किंवा पायवाटा हेच बनवलं आहे. आणि रोड वगैरे किंवा तिचे गार्डन म्हणा किंवा अनेक समस्या होत्या, त्या त्यांनी कधीही केल्या नाही. कारण गटारं केल्या काय, त्याचं काम याच्या पलीकडे कामच नाही त्या नगरसेवकाचा. आणि त्यांनी अशा परिस्थितीमध्ये सरकारी जागा आहे, सरकारी जागेवर पण त्यांनी बांधकाम करून हॉटेलचं बांधकाम केलं आहे. आणि गाले बांधले आहेत. ते विठ्ठलवाडी मशानभूमी तिच्या समोर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते गाले आणि हॉटेलचं काम, हॉटेलचे केस कोर्टामध्ये चालू असताना त्याच्यावर स्टे असताना त्यांनी काय भाड्याने दिलं आहे, ते भाड्याने द्यायचं नाही. कोर्टामध्ये आम्ही माहिती मागवली होती, जसं आहे तसंच ठेवायचा, पण त्यांनी ते सुद्धा त्यांनी भाड्याने दिलेलं आहे. आणि त्याच्यावर कोणी कारवाई महानगरपालिका म्हणा किंवा कोर्टातनं कुठलीही कारवाई झालेली नाही. नमस्कार. माझ्यावर जे यांनी हरकत घेतलेली आहे तर ती फार चुकीची आहे. कारण मी कुठलंही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही आणि माझ्यावर MRTP दाखल झालेली नाही. पोलीस स्टेशनचा मी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पण आणलेलं आहे. आणि विनाकारणी त्रास द्यायचा काम करतात. कारण हा जो एक उमेदवार मागे तो हरला गेला आणि त्याला रात्रंदिवस राजाराम पावशेचीच आठवण येते, दुसरा काही नाही. मी अनधिकृत बांधकाम कुठलाही केलेलं नाही. आणि जे ते सांगतात ते माझ्या नावावर नाहीच आहे, माझ्या वडिलांचं आहे. ते वडिलांनी पिढ्यानपिढ्या घर आहे, ते राहतं घर आहे, त्याच्यात काही नाही केलेलं आहे. जे राहतं घर आहे ते राहतच ते आहेत. त्याच्यावर 4 भावांचं तो घर आहे ना. काही ना काही तक्रारी करतच राहतात आणि करतच राहणार. आणि जे काही सांगतात तर कोर्टात न्यायालयीन प्रवेश आहे त्याच्याबद्दल यांनी निवडणूक आयोगाने तपासणी केली
तर तसं काही त्यांना आढळलेलं नाही. काही MRTP दाखल आहे, हे आहे, ते काहीच नाही.